हॅलो. आज आपण हे छान असं सिंपल छोटंसं तोरण बघणार आहे. एकदम सिंपल असं क्रोशाचं तोरण आहे हे. मल्टी कलरचं आहे. याच्यात आपण सगळ्या कलरचे वापर केलेला आहे. मस्त छान रंगीत कलरचं तोरण आहे हे. याला असं छान अडकवायला हुक पण केलेलं आहे आपण. आणि जे नवीन शिकणारे आहे, क्रोशाचं विणकाम करणारे आहे, त्यांना अगदी लगेच सहज करता येईल असं तोरण आहे. एकदम सिंपल आणि सोपं असं क्रोशेटचं तोरण आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे असं तोरण कसं करायचं ते बघणार आहे. चला आता आपण सुरू करू. तर आता इथे आपण तोरण विणण्यासाठी सुरुवातीला ही लोकर घेतलेली मी इथे. मरून कलर आहे हा. मरून कलरचे मी इथे 2 बॉल घेतलेले आहे. साधी लोकर घ्यायची तोरण विणताना. साधी लोकर घेतलेली ही आणि सुरुवात आपण मरून कलर पासून करणार आहे. आणि इथे सुई घेतलेली मी क्रोशेची 10 नंबरची सुई घेतलेली क्रोशेची. आणि हे 2 बॉल घेतलेले मी इथे. आपण 2 बॉलचे असे 2 दोरे घेणार आहे एकाच वेळेला. फक्त सुरुवातीलाच करायचंय आपल्याला हे असं. हे दोन्ही बॉलचे आपण लोकर एकाच वेळेला विणताना घेणार आहे इथे. तर आता इथे हे स्लिप नॉट टाकून घ्यायचे आपण इथे. 2 दोरे हे आपले. आपली जी वरची पट्टी येणार आहे, वरची जी लाईन आहे आपल्या तोरणाची, ती तयार करतोय आपण इथे आता. सुरुवातीला आधी स्लिप नॉट टाकून घ्यायची इथे एक. स्लिप स्लिप नॉट टाकून घेतले आपण इथे आता. स्लिप नॉट टाकल्यावर 6 चैन घ्यायचे आहे. दोन्ही दोरे एकाच वेळेस घ्यायचे विणताना. तर आपण इथे ह्या 6 साखळ्या घेतलेल्या आहे. 6 साखळ्या घेतलेल्या आहे आपण. आणि याचा आपण आता गोल तयार करून घेणार आहे. इथे जोडून घ्यायचं हे पहिल्या साखळीमध्ये असं स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. आणि जोडल्यावर परत आता हा आपला गोल तयार झाला. इथे गोल तयार झाला. आपला जे तोरण अडकवण्यासाठी आपण तोरण अडकवतो खिळ्यामध्ये, तर त्याच्यासाठी आपण हा गोल तयार करून घेतलेला आहे. आणि आता याच्या पुढे आपण साखळ्या विणत घ्यायच्या आहे. आता आपल्या तोरणाची उंची रुंदी आपली ही 3 फुटाची आहे. त्या 3 फुटाच्या हिशोबाने आपण आता आपल्या इथे या साखळ्या घ्यायच्या आपल्याला. आता आपल्या तोरणाची म्हणजे दरवाजाची रुंदी बघायची तुमच्या किती फुटाचा दरवाजा आहे तुमचा, तर 3 फुटाचा आहे, 3.5 फुटाचा आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही इथे या साखळ्या अशा वाढवून घ्यायच्या. आता आपण इथे अशा साखळ्या टाकून घेऊ. इथे आपल्या दरवाजाची रुंदी मोजायची आपण टेपने. 3 फूट, 3.5 फूट. तर तितक्या मापाचा आपल्याला इथे या साखळ्या घ्यायच्या. आता या साखळ्या इथे मी घेऊन घेते. ही पहा आता ही आपली इथे चैन तयार करून घेतलेली मी इथे 150 टाके टाकलेले मी इथे 150 साखळ्या घेतलेल्या आहेत. आणि इथे 100 वर मध्ये इथे पिन लावून घेतलेली आहे. आणि हे 150 घेतलेल्या आहे मी साखळ्या. आणि याला आता आपण आहे ना आपल्या टेपच्या मापाने लावून बघायचं. तुमचं जितकं माप असेल दरवाजाचं तितक्या मापाने तुम्ही याला लावून बघायचं. हे पहा असं. आता ही 32 इंच झालेली माझी. हे थोडंफार आपण स्ट्रेचेबल असते, तर ही बरोबर 3 फुटापर्यंत येऊन जाऊ. तर असं तुम्ही दरवाजाचं माप घेऊन तुमच्या दरवाजाच्या मापाला ही जी साखळी केलेली आहे आपण डबल दोऱ्याची, ती साखळी दरवाजाला लावून बघायची आणि त्या अंदाजाने माप घ्यायचं. आता इथे मी 150 साखळ्या घेतलेल्या आहे. 150 साखळ्या घेतलेल्या आहे मी इथे. आणि आता याच्यानंतर आपण वरती आपला जे गोल तयार केलेला होता आपण हा असा अडकवण्याचा, त्याच्या वेगळ्या साखळ्या करायच्या. त्याच्या परत 6 साखळ्या इथे वरती घ्यायच्या. 1 2
3 4 5 आणि हे 6 आणि या 6 घेऊन परत इथे जोडून द्यायचं. आता हे इथे स्लिप स्टिचने आपण याला जोडून घेणार आहे. येस. हे जोडलं. आता परत त्याच्यानंतर आपण हा जो गोल तयार केलेला आहे, या गोलवर आपण परत एक राऊंड करणार आहे. आता ह्या 2 दोऱ्यांमधला एक दोरा कट करून घ्यायचा आणि एकच दोरा घ्यायचा आपल्याला. एक दोरा आपण कट करून घेणार आहे. आता याच्यातला एक दोरा आपण कट करून घेऊ. थोडासा लांब कट करायचा याला. कट केलं. त्याच्यानंतर हा जो गोल तयार केला आहे, याला आपण एक राऊंड आपल्या मुख्य खांबाचा एक राऊंड इथे करून घ्यायचा. एक दोरा कट करून घेतलेला आहे आपण इथे आता. याचं पूर्ण आपलं हे म्हणजे आपलं जे तोरण अडकवायसाठी हुक असतं ते आपली इथे तयार होतं. म्हणजे आपलं तोरण पण छान दिसतं याच्याने आणि अडकवायला त्याला जागा पण होऊन जाते. हे आपण मुख्य खांब घेऊन घेतले याच्यात. आणि आता आपला गोल तयार झाला इथे. त्याच्यानंतर आपण ही जी चैन आहे आपली, ही चैनवर इकडे आपण डबल क्रोशा घेणार आहे. डबल क्रोशा म्हणजे 3 असं 2 2च आहेत. असं परत जायचं आपल्याला इकडे. ही जी साखळी आपली ही याच्यावर हाच कलरचा डबल क्रोशा घ्यायचा आहे आपल्याला. आणि हा जो दोरा सोडलेला आहे आपण आता याच्यासोबत या साखळीसोबत विणत घ्यायचा आपण. बरोबर पाहायचं तिथे. आपण याला इकडे आपली जी साखळी विणलेली आहे ती साखळी आपण डबल क्रोशा करणार आहे त्या साखळीवर. आणि हा जो दोरा सोडलेला आहे आपण हा दोरा या साखळीसोबत विणून घ्यायचा आहे. आता डबल क्रोशा घ्यायचा आहे आपल्याला. दोनाचा एक. आता पूर्ण चैन आपल्याला डबल क्रोशाने घ्यायची. हा दोरा तिथे विणत विणत घ्यायचा म्हणजे तो दोरा पण तिथे विणला जातो आणि पक्का होऊन जातो. आता पूर्ण साखळी आपण मरून कलरने डबल क्रोशाची विणून घेऊ इथे. आपण 2 दोरा याच्यासाठी घेतला कारण आता आपण जर सिंगल दोरा घेतला असता एकच तर मग ही जी आपण आता असं विणतोय डबल क्रोशा व्यवस्थित आलं नसतं. दिसायला दाट दिसत नाही ते आणि एकदम फिनिशिंग येत नाही त्याला. म्हणून आपण 2 दोरे घेतलेले. हे पूर्ण आपण असं पूर्ण डबल क्रोशाची ही लाईन शेवटपर्यंत विणत घेऊ इकडे. शेवटच्या टोकापर्यंत आपण इथे इथपर्यंत विणत घेऊ आणि मग इकडे परत आपल्याला इथे एक राऊंड करायचा आहे. तो पण बघू आपण कसा करायचा. आता हे पूर्ण मी इकडे डबल क्रोशाने विणून घेते. हे पहा आता आपण इथे पूर्ण डबल क्रोशाने विणून घेतलेलं आहे पूर्ण. आता दुसऱ्या टोकापर्यंत आलेलो आहे आपण इकडे. आता इथे आल्यानंतर आपण हे टोक ठेवलेलं होतं इकडे शेवटचं. आता हा जो दोरा आहे याचा उरलेला आपण याच्यासोबत विणत घ्यायचा इकडे असा. आता इथे आपण डबल क्रोशा केले इकडे. आता ह्या गोलमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा टाकायचे. दोरा इथे विणत विणत घ्यायचा.
असा हा दोरा इथे मागे विणत विणत घ्यायचा. इथे सिंगल क्रोशाने हा गोल आपला तयार करून घ्यायचा दुसऱ्या बाजूचा. आपलं हे विणून तयार झालेलं आहे. इथे इकडे इथे एकदा एक टाकायचं असं आणि परत इकडे एकदा टाकायचं इथे असं आणि हा गोल असा विणून घ्यायचा. असं इथे विणून घ्यायचे आणि कट करायचं. हे आपलं गोल तयार झाला. गोल तयार झाला ना, आता आपण हा दोरा इथे कट करून घेऊ. आता हा आपण इकडे हा असा तयार झालेला आपला हा गोल. आता हे आपलं दुसरा हुक तयार झालेला आहे तोरण अडकवण्याचा आणि याला इथे करून घ्यायचं. आणि हा दोरा परत पुढच्या वेळेस आपण इथे दुसरा कलर लावू तेव्हा याला इथे विणताना सोबत घेऊन घ्यायचं. असे आता आपले हे वरची जो कलर तयार लावलेला होता आपण चॉकलेटी, आपण इथे मरून कलर लावलेला आहे. हा आपला एक कलर लावून तयार झालेला आहे. पहिला कलर लावतो तेव्हाच आपल्याला हे अडकवण्याचं हुक करायचं आहे याला. आता ही पूर्ण पट्टी आपली तयार झालेली. आता परत आपण ह्या बाजूने दुसरा कलर लावून घेणार आहे. आता आपण इथे कलर लावू दुसरं. आता आपण ह्या बाजूने दुसरा कलर जोडणार आहे. लाल कलर जोडून घ्यायचा आपण. आता इथे आपला मरून नंतर लाल कलर आहे. आता इथे लाल कलर जोडायचा. जो गॅप आहे इथे गॅप म्हणून आपण सुई टाकायची आपली. इकडून असं करायचं. इथे गाठ मारून घ्यायची. घट्ट करून घ्यायचं इथे आणि परत 2 चेन घ्यायच्या. आणि त्याच्यानंतर आपण इकडे हे जे खांब केलेले डबल क्रोशा डबल क्रोशावर डबल क्रोशा घ्यायचे. प्रत्येकीवर डबल क्रोशा घ्यायचा आणि हा जो दोरा इकडे आपण मागे हा दोरा सोबत विणत घ्यायचा आहे. आता आपण पूर्ण पट्टी डबल क्रोशाने करत जायचं. आपण आता प्रत्येक खांबावर खांब घेत आपण या कलरची पट्टी इथे तयार करून घेऊ लाल कलरची. परत पुढच्या वेळेस तसंच दुसरा कलर लावून घ्यायचा. लाल नंतर केशरी कलर आहे आपला. केशरी कलर लावायचा. असं आपण पूर्ण शेवटपर्यंत विणत घ्यायचं. ही आपण पूर्ण इथपर्यंत शेवटच्या इथपर्यंत विणत घ्यायचे आणि शेवटी आपण इथपर्यंत विणत आलो मग हा दोरा इथे धरून इथे विणत घ्यायचं लाल कलरने. म्हणजे हा दोरा इथे हाईड होऊन जातो म्हणजे बंद होऊन जातो. हा दोरा इथे घ्यायचा आणि लाल कलरने इथे खांब टाकून घ्यायचे म्हणजे हा दोरा पण इथे घट्ट होऊन जातो. आपण आता हे पूर्ण कलर विणून घेऊचे. आता आपण हे पूर्ण इकडे विणत घेतलेलं आहे. लाल कलर आपला विणून इकडे शेवटच्या टोकापर्यंत आलेलो आहे आपण. आणि आता इकडे हा लूप त्या लूप पर्यंत आपण विणून घेणार आहे. हा दोरा इथे विणत घ्यायचा आपल्याला सोबत.
पूर्ण पट्टी आपण इथे विणून तयार झालेली आपली. आणि इकडे तसंच एंड करायचं याचा लाल कलरचा. तुम्हाला हवे तेवढे कलर याच्यामध्ये वापरू शकता. म्हणजे कलर कॉम्बिनेशन तुमच्यावर आहे. तुम्हाला कसं कलर कॉम्बिनेशन करायचंय तर. आता आपण इकडे शेवटच्या टोकापर्यंत आलेले. आता आपल्याला लूप वगैरे म्हणजे हा गोल सर्कलला विणायची गरज नाहीये. फक्त तो पहिल्या राऊंडलाच आपण विणत घेतलेला होता. आता आपण फक्त कलर लावत जायचं इथे. जसं आता आपण लाल लावला ना, तसंच तिथे कलर लावत घ्यायचे आता. आता आपण हे इथपर्यंत विणत आलो. याला आपण इथे घट्ट करून घ्यायचं आणि हा दोरा पण इथे कट करून घ्यायचा इकडे. आणि हा पण पुढच्या वेळेस आपण जेव्हा विणत येऊ तेव्हा याला पण इथे सोबत विणत घ्यायचा. आता आपण पूर्ण हे विणून झालेले. आता दुसरा कलर लावून घ्यायचा याच्यावर. तुम्हाला हवे तसे कलर तुम्ही लावून घ्या. आणि हे पहा आता हे आपली पट्टी इथे विणून तयार झालेली आहे. आणि ही जी सरळ बाजू आहे आपली, हे पहा, हे सरळ बाजू, या सरळ बाजूनेच कलर लावायचे. म्हणजे ह्या इकडच्या बाजूनेच कलर लावायचे आपल्याला. ही जी लाईन दिसते आपली सुरुवातीची, ही वेणी, या वेणीच्या बाजूनेच कलर लावायचे. असे उलट्या बाजूने लावायचे नाही. या बाजूनेच आपण इकडने सगळे कलर लावून घेणार आहे. आता इथून दुसरा कलर लावायचा. आता हा इकडने आपण पुढचा जो कलर आहे आपला केशरी, तो इथे जोडून घेणार आहे. हे लक्षात ठेवायचं. ही जी वेणी दिसते, वेणीच्या इकडनेच म्हणजे उजव्या हातानेच आपल्याला इकडने कलर लावत घ्यायचा आहे आणि डाव्या बाजूला इकडे संपवायचं, एंड करायचंय. आता आपण पुढचा कलर लावून घेऊ इथे. आता पुढचा कलर आपल्या तोरणामध्ये केशरी आहे. आता केशरी कलर लावून घ्यायचा. असं आपण टाकून घेतलेलं आहे इथे लूप मध्ये. हा जो लूप तयार करून घेतला आपण, इथे आपण जी चेन घेतलेली आहे तिथून टाकायची सुई आणि हा लूप इकडे ओढून घ्यायचा. आणि परत एक साखळी घ्यायची, त्याला घट्ट करायचं आणि परत इथे 2 चेन घ्यायचे. आणि हा जो दोरा इकडे आपण इथे विणत घ्यायचा सोबत आहे. म्हणजे ते घट्ट होतं तिथे लोकर आपले. आणि इथे आता परत खांबावर खांब टाकत आपण जसं लाल कलर विणला तसंच केशरी कलर पण विणत घ्यायचा आहे. आता खाली आपण तुम्हाला हवे तेवढे कलर तुम्ही इथे लावू शकता. इथे मी 6 कलर लावलेले आहे. जसं कलर कॉम्बिनेशन तुम्हाला आवडत असेल तसं कलर कॉम्बिनेशन तुम्ही ह्या तोरणात करू शकता. आता आपण सिंपल असंच डबल क्रोशा असा विणत घेणार आहे. तर हे पण शेवटी तिथपर्यंत विणत घेऊन जायचं आणि तिकडे कट करून घ्यायचं. तर हे असं आपण पूर्ण इकडे विणत घेऊ आणि सगळे कलर इथे आपण जोडून घेऊ. म्हणजे आपली जी पट्टी आहे तोरणाची, हे जे तोरण आहे आपलं, ही जी वरची पट्टी आपली, ही पट्टी इथे तयार होते. आपण असं विणत जातोय. ही जी पट्टी आपली, ही पट्टी इथे तयार होते तोरणाची. आपण मरून कलर लावला, मरून नंतर आता लाल लावलेला आहे. आता लाल नंतर केशरी, केशरी नंतर मग पिवळा, पांढरा आणि हिरवा असे आपण कलर इथे लावून घ्यायचे. आता ही जी पट्टी आपली, एवढी पट्टी मी तयार करून घेते वरची. आणि मग खाली हे जे आपण कळ्या लावलेल्या आहे, ह्या पाकळ्या कशा करायच्या ते नंतर बघू आपण. आधी हे मी एवढं तयार करून घेते. हे पहा, आता आपली ही पट्टी तोरणाची तयार करून झालेली आहे. आपण हे कलर लावून घेतलेले. इथे कलर कॉम्बिनेशन तुम्ही हवं तसं करू शकता. इथे आपण आता एक केशरी, लाल, केशरी, पिवळा, व्हाईट आणि हिरवा असं कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे. आता आपली ही तोरणाची पट्टी तयार झालेली आहे पूर्ण इथपर्यंत. आता याला खाली आपल्याला पाकळ्या करायच्या आहे. तर त्याच्यासाठी आता आपण आधी लोकर घेतलेली, ही जशी सुरुवातीला आपण डबल करून घेतलेलं होतं तसं डबल करून घेतलेलं आहे. म्हणजे याला स्लिप नॉट टाकायची एक. स्लिप नॉट टाकून घेतले आपण याला.
आणि आता इथे इथे जोडून घेऊ आपण. असं जोडून घ्यायचं इथे. आणि त्याच्यानंतर आपण इथे आपल्याला पाकळ्या करायच्या आपल्या. तर त्याच्यासाठी इथे आपण 12 हे जे खांब आहे 12 खांबच्या गॅपने आपण त्या जोडणार आहे. त्याच्यासाठी सुरुवातीला आधी आपण इथे 21 चैन घेणार आहे. 21 साखळ्या घ्यायच्या. आता ह्या 21 घेतलेल्या आहे आपण साखळ्या. आता ह्या आपल्याला जोडायच्या इकडे. तिथे आता हे खांब मोजून घ्यायचे आपण. 12 खांब सोडून आपल्याला हे जोडायचे. 12 इथे जोडायचे आता आपल्याला. असं स्लिप स्टिचने मुका खांब घेऊन आपण इथे जोडून घ्यायचं आणि घट्ट करून घ्यायचं. आता परत इथे ते 12 नंतर जोडला आपण. परत पुढे 12च्या गॅपने जोडायचं. परत तसंच 21 चैन घ्यायच्या. ही वेणी सरळ ठेवायची आपली. ही चैन आहे ना, ही साखळी ही सरळ ठेवायची. असे उलट वगैरे जर झाली तर मग ते आपल्याला पुढे पट्टी विणताना अडचण होते. तर सरळ जोडताना सरळच जोडायची. आता परत पुढे 12 खांब सोडायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. परत हे 12 वर जोडून घ्यायचं. असं आता आपण पूर्ण ही पट्टी ही साखळी जोडून घेणार आहे आपण या पट्टीला. 21 चैन घ्यायच्या आणि परत 22व्या वेळेला आपण ते जोडत घ्यायचं. 12 खांबाच्या गॅपने आपण आता हे जोडून घेणार आहे. असं आता आपण हा पहिला राऊंड जो आहे साखळ्यांचा हा तयार करून घेऊ इथे. हे बघा आता आपल्या इथे हे पूर्ण जॉईंट करून तयार झालेली आहे. आणि इकडे शेवटी आपण जोडून घेतलेलं आहे याला. त्याला इथे कट करून घ्यायचं. इथे एक साखळी घेऊन घट्ट करून घ्यायचं हे आणि कट करून घ्यायचं. दही आपण असं पूर्ण साखळी जोडून घेतलेली इकडे शेवटपर्यंत. आता याला आपल्याला परत खाली हे जसे कलर लावलेले तसेच कलर इथे वरती म्हणजे खाली लावत घ्यायचे आपल्याला. आता परत आपण चॉकलेटी कलर घेणार आहे. मरून कलर घ्यायचा परत. आणि मरून कलरने आता आपण हेच कलर इथे खाली आपली पाकळ्या तयार करत घेणार आहे. आता आपण इथे डबल क्रोशा घेतलेला आहे पट्टीमध्ये. डबल क्रोशा घेतलेले आहे आपण सगळे. आता आपल्याला इथे सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. म्हणजे फक्त दोनाचा एक दोनाचा एक असं करत आपल्याला इथे हा राऊंड इथे राऊंड कंप्लीट करायचे. कलर लावून घ्यायचे आपल्याला इथे खाली. आता सुरुवातीला आपण चॉकलेटी कलर लावून घेणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने हे एकदम सोपं तोरण आहे करायला. आता आपण इथे साखळी लावून घेतलेली आहे. त्याचे सुरुवातीला हे लक्षात घ्यायचंय ही जी साखळी आपली ही सरळ असली पाहिजे. याची उलट वगैरे जर असली तर मग ते पाकळ्या बरोबर येत नाहीत तिथे. आता याच्यामध्ये आपण सुरुवातीला इथे जोडून घ्यायचं इथे.
असं. आणि हा जो दोरा आहे आपला हा इकडे विणत घ्यायचा आपल्याला सोबत. इथे हे घट्ट करून घ्यायचं असं. आता आपण हे इथे जोडून घेतलेलं आहे. आणि आता जसं आपण इथे खाली डबल क्रोशा घेत होतो, आता या पाकळ्यांना आपण फक्त सिंगल क्रोशा करत घेणार आहे. आपण इथे जोडून घेतलंय असं. आणि हा जो दोरा आहे आपला तो सोबत विणत घ्यायचा इथे. आता चैन मध्ये आपण कलर लावून घेतो, हा चॉकलेटी मरून कलर. दोनाचा एक करत घ्यायचा आपल्याला फक्त. हा दोरा इथे सोबत विणत घ्यायचा आहे, म्हणजे तो पण इथे पक्का होतो. आता आपण या 10 साखळ्या विणून घेणार आहे अगोदर. 5 झाल्या आपल्या. आणि 6. आता ह्या आपल्या 10 साखळ्या विणून घेतल्या आपण सिंगल क्रोशा. 10 नंतर जी 11वी येणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 वेळा सिंगल क्रोशा करायचा आहे. आता ही 11वी साखळी आपली, ह्याच्यात हा एक सिंगल क्रोशा, मध्ये एक चेन घ्यायची आणि परत त्याच साखळीत आणखी एक सिंगल क्रोशा टाकायचा. म्हणजे दोनाचा एक करायचा, मुका खांब घ्यायचा आपल्याला इथे. एक साखळी घेतली आणि परत दुसरा टाकला. आता परत पुढे जसं आहे तसं पुढे सगळे मुके खांब घ्यायचे. पुढे सगळे दोनाचा एक कसं जातं आपण पूर्ण हा राऊंड कंप्लीट करून घेणार आहे. 10 साखळ्या विणायच्या. 10व्या नंतर 11व्याला आपल्याला 2 टाकायचे, त्याच्यामध्ये एक चेनचा गॅप घ्यायचा आणि परत तिथे दुसरा खांब टाकायचा, दुसरा मुका खांब टाकायचा. आता पूर्ण हा राऊंड म्हणजे प्रत्येक राऊंड असाच करायचा आपल्याला. आपण आता परत दुसरा कलर लावू, ते आपण असाच राऊंड करायचा. हे इथे 10 कंप्लीट झाले आपले. परत पुढचे 10 तसेच विणायचे आणि 11व्याला दोन दोन खांब, 2 सिंगल क्रोशा घ्यायचे. हे पहा आता असं येते. इथे आपण एक चेनचा गॅप घेतला. आता इथे आपल्या पाकळ्या तयार होणार आहे. हे पहा आता आपले इथे एक राऊंड तयार झालेला आहे एका कलरचा. अशी पाकळी तयार होते आता इथे. आता परत आपण इथे लाल कलर लावून घेणार आहे. आता मी समजण्यासाठी तुम्हाला असं दाखवते. म्हणजे पूर्ण राऊंड असा कंप्लीट करून घ्यायचा आधी या कलरने. इथे समजण्यासाठी आता मी दुसरा कलर इथे लावून दाखवते. परत स्लिप स्टिच घ्यायची, लूप तयार करून घ्यायचा आणि परत आपली ही जी पाकळी आहे जिथे आपण सुरुवातीला मरून चॉकलेटी कलर लावून घेतलेला आहे तिथे आता याला जोडायचं. ही पहिली चैन आहे, इथे जोडायचं याला. दोरा इकडनं असं टाकून घ्यायचा. मनाचा एक करायचा घट्ट आणि हा दोरा इकडे सोबत विणत घ्यायचा. आता हा दुसरा कलर लावलेला आहे आपण. आता इथे सेम तसंच दोनाचा एक करत आपण पुढे जाणार आहे. एकदम छान आणि सिंपल असं तोरण आहे हे. दिसायला पण छान दिसतं आणि नवीन करणाऱ्याला पण करता येतं. आता हा दोरा आपण इथे विणत घेतलेला आहे समोर. परत आपण इथे 10 विणून घ्यायच्या आणि जिथे आपण वाढवलेले 11व्याला तिथे परत वाढवून घ्यायचं. एक चेन घेऊन आपण
जसं आपण 2 मुखे खांब टाकलेले, एक चेन घेऊन तसे 2 मुखे खांब इथे टाकायचे. हे आपण इथे आलो इथपर्यंत. हे बघा आता हे 10 झाले आपले. त्याच्यानंतर परत आपण इथे 2 टाकून घेतलेले होते. लाल कलर असल्यामुळे दिसत नाही व्यवस्थित. इथे परत आपण 2 टाकायचे. चेन घेतलेली आहे त्या चेनच्या गॅपमध्ये 2 टाकायचे. एक खांब घेतला, परत एक चेन घ्यायची आणि त्याच्यामध्ये दुसरा खांब टाकायचा. आता परत पुढचे सिंगल क्रोशे. एकदम सिंपल आणि मस्त तोरण आहे हे करायला आणि छान आहे. तुम्हाला कलर कॉम्बिनेशन जर वेगळे करायचे असतील तर ते वेगळे पण करू शकता. म्हणजे हिरव्याचं शेडिंग घेऊन घेऊन पण तुम्ही करू शकता किंवा निळ्याचं शेडिंग. आपल्याकडे जसे कलर अवेलेबल असतील तसे तुम्ही करू शकता. पिवळा, केशरी असं केशरीचे जर तुमच्याकडे शेड अवेलेबल असले तर तुम्ही त्याचं पण हे तोरण तयार करून घेऊ शकता. हे आपण मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी इथपर्यंत करते. पूर्ण राऊंड कंप्लीट करायचा आणि मगच पुढचं कलर लावायचा आपण. ते पहा आता आपला हा दुसरा राऊंड पण कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर आपण मरून लावला, मग नंतर लाल लावला. आता आपल्याला केशरी लावायचं. आता आपण केशरी लावू. परत तसंच करायचं. स्लिप स्टिच घ्यायची. हा जो लूप आहे तो इकडनं टाकायचा पहिल्या चेन मध्ये. इकडनं टाकायचं समोरून. इथं काढायचं आणि हा दोरा इकडे टाकायचा मध्ये आणि इथे दोनांचा एक करायचा असं. आता प्रत्येक चैन मधून आपण दोनाचा एक करत घ्यायचं. जसं आता कलर लावून घ्यायचे आपण. आता आपण केसरी लावलेलं आहे. याचा आपण आता पूर्ण कंप्लीट करून घेऊ. आता केशरी लावला इथे परत 10 चैन घ्यायच्या समोर आणि जिथे आपण वाढवले ते सेंटरला बरोबर इथे वाढवून घ्यायचा. ह्या मध्यभागी आपला हा इथे वाढवायचा. परत आपण हे मिळून घेतले. परत इथे एक चेन घ्यायची. परत त्याच मध्ये आणखी एक टाकायचं आणि परत पुढचे जसे तसे सिंगल क्रोशा विणत घ्यायचे. हे आता आपण सगळे कलर इथे लावून घेणार आहे. अशी आपली इथे ही पाकळी तयार होत होता. अशी पाकळी आपली इथे तयार होते. हे पूर्ण एक एक राऊंड कंप्लीट करायचा आहे अगोदर आणि मगच दुसरा कलर लावायचा आहे. हे मी ते तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त कलर जोडून दाखवलेले आहे. पूर्ण पहिले चॉकलेटी कलर पूर्ण करून घ्यायचा, मग लाल करायचा आणि मग केशरी. म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी मी ते कलर जोडून दाखवलेले आहे. आता आपण हे पूर्ण हे जेवढे कलर आहे तेवढे सगळे कलर इथे लावून घेऊया पाकळीला. हे पहा आता आपल्या इथे हे पूर्ण विणून तयार झालेला आहे. हिरवा कलर आपला लावून तयार झालेला आहे. हे इथे कट करून घ्यायचं. हे पहा पूर्ण आपण हे सगळे राऊंड इथे पूर्ण करून घेतलेले.
लाल, केशरी, पिवळा, पांढरा आणि हिरवा. या 7 आपल्या इथे तोरण तयार झालेलं आहे. आता या पद्धतीने हे दिसतंय आपलं. एकदम सोपं तोरण आहे हे. हे पहा, हे पूर्ण आपण असं इथे सगळे कलर इथे लावून घेतलेले. असं तोरण तयार झालं आपलं. असं आपण जे इथे 2-2 खांब टाकलेले मध्यभागी सेंटरला, त्याचा पण मस्त छान आकार आलेला आहे असा गोल गोल. त्याच्या पाकळ्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. आता याला आपल्याला गोंडे लावून घ्यायचे. हे पहा, आता आपण इथे गोंडे लावून घेणार आहे. असे गोंडे तयार करून घेतलेले मी. याला फक्त इथे कट करायचं राहिलेलं आहे. आता हे गोंडे कसे करायचे ते बघू आपण. आता आपण केशरी कलरचे गोंडे लावणार आहे इथे. तर असं बोटावर गोंडे करणार आहे आपण आता याला. असे 20 वेळा लपेटून घ्यायचं. वीस. आणि हा जो दोरा आहे हा इथे कट करून घ्यायचा. इथे कट केला आणि हा दोरा इकडनं टाकायचा आपल्याला. तुम्हाला जसे येत असतील गोंडे तसे लावले तरी चालतील. आणि हा ओढून घ्यायचा हा दोरा आतमध्ये. हा असं इकडने काढून घेतला आपण बाहेरून आणि याला इथे गाठ मारून घ्यायची. आधी याची लांबी बघून घ्यायची आपण किती लंबा हवा आहे, कारण आपल्याला त्याला तोरणाला जोडायचं आहे अजून. त्या हिशोबाने त्याला थोडस लांबच ठेवायचं. दोरी आपण लांबच कट करायची आहे. इथे एक गाठ मारून घ्यायची याला अशी पक्की. आणि हे बोटातून काढून घ्यायचं असं. आणि हे इथे घट्ट करून घ्यायचं. काढल्यानंतर आपण इथे आणखी एक गाठ मारायची याला. अजून एक गाठ मारून घ्यायला. चांगलं पक्की गाठ मारायची म्हणजे गोंडे आपले सुटत नाही. आता याच्यानंतर आपण एवढ्या रुंदीने एवढ्या लांबीचं आपण इथे कट करून घेऊ. याशिवाय आता हे गोंडे तयार करून घेतलेले. अशा पद्धतीने सगळे मी गोंडे तयार करून घेतलेले. 12 गोंडे तयार केलेले आहे मी. कारण आपल्या ज्या कळ्या आहेत त्या आपल्या तोरणाच्या ज्या कळ्या आहे, हे जे टोक आहेत आपल्या तोरणाचे, तिथे आपल्याला हे गोंडे लावायचे. हे टोक मोजून घ्यायचे किती इथं. 1 2 3 हे असे आपलं. आता ह्या तोरणाचे माझे 12 आहेत. मी 12 गोंडे तयार करून घेतलेले इथे. आता याला हा गोंडा इथे लावून घ्यायचा आहे. कट करायचे नाही अगोदर. हे जे साईडचे आपल्याला हे नंतर कट करायचे, आधी गोंडा जोडून घ्यायचा आहे. आता हे आधी पक्की गाठ मारून घ्यायची याला आणि क्रोशेच्या सुईने आपण आता याला जोडून घेणार आहे. अगोदर हे व्यवस्थित साईडला करून घ्यायचं असं पकडून. नंतर ह्या दोरा आपल्याला हे जे आपलं टोक आहे इथे या टोकातून काढायचंय. गोंडा इथे ठेवून घ्यायचा अगोदर. जिथे आपण एक चैन घेतलेली होती सेंटरला, 2 टाके वाढवलेले होते आपण आणि एक चैन घेतली होती, तिथे आपण आता हे गोंडे अटॅच करतो म्हणजे लावून घेतो. हे आपण आतमध्ये ओढून घेतलं. इकडून परत याला एक राऊंड मारायचा असा आणि परत इकडून टाकायचं आणि परत त्याच बाजूने ओढून घ्यायचं. तुम्हाला जसे जमत असतील तसेही लावले तरी चालतील. असं नाही की असंच लावले पाहिजे.
परत ते घट्ट ओढून घ्यायचं आतमध्ये. हा दोरा सेपरेट ठेवलेला आहे आपण इकडे वेगळा. आणि परत आणखी एक राऊंड इथे टाकून घ्यायचं आणि क्रोशेच्या सुईने त्याला कडनं ओढून घ्यायचं. असं आपण एका दोऱ्याने लपेटून घेतलं. आता परत दुसऱ्या दोऱ्याने आपल्याला लपेटायचंय. हे बघा, आता आपण हा दोरा एक इकडचा पॅक करून घेतलेला आहे, घट्ट करून घेतलेला आहे. आता आपला दुसरा दोरा आहे तो पण आपल्याला तिकडे ओढून घ्यायचा आहे. परत इथूनच ह्याला सेपरेट करायचं परत असं. आणि परत जिथून सुई टाकलेली आपण क्रोशाची तिथूनच सुई टाकायची आणि हा दोरा इकडे मागे ओढून घ्यायचा. इकडे या साईडला ओढला आपण, परत त्याला घट्ट लपेटून इथे आणायचा आणि परत इथून सुई टाकून आपण त्याला त्या साईडला ओढून घेतोय. मागच्या साईडला, इकडच्या साईडने. दिसतंय ना असं. तर हे दोन्ही दोरे आपण घट्ट याच्यातून ओढून घेतलेले आहे. त्याला इथे वरती गाठ मारून घ्यायची अशी. इथे घट्ट अशी गाठ मारून घ्यायची इथे याला. आणि इथे आपण हे साईडने जे गोंडा कतरून घ्यायचा. घट्ट गाठ मारली आपण आता इथे याला. आणि हा असा आपला गोंडा इथे लावून झालेला आहे. पूर्ण घट्ट करून घ्यायचं हे छान. आणि याला कट करून घ्यायचा. असा गोंडा लावून झालेला आहे आपला. आणि हे जे इकडचे पाकळे आपलं ते कट करून घ्यायचे लोकरचे. तुम्हाला ज्या पद्धतीने गोंडे लावायचे असतील त्या पद्धतीने तुम्ही लावू शकता. आणि कलर पण तुम्हाला जो हवा तो कलर तुम्ही इथे घेऊ शकता. आता हे आपल्या इथे सगळे गोंडे आपण असेच लावून घेणार आहे. याला कट करून आपण एक शेप देऊन देऊ इथे व्यवस्थित. हे कट करून झालेलं आहे. पाहून घ्यायचं कुठे कट करायचं राहिलंय का. तर हे आपले सगळे दोरे कट करून झालेले. आणि याला पूर्ण व्यवस्थित असं वर पकडून आपण थोडासा एक शेप देऊन देऊ छान गोल. जास्त लोकरने वाया घालवायची. तुम्हाला हवा तसा गोंडे तुम्ही तयार करून घ्या. मी आता इथे फार लोकरने वाया घालवणार. एक फक्त वरती जे जे दिसत आहेत वरती ते इथे कट करून घेणार आहे बस. जसं पकडून कट करून घ्यायचे. आपल्या इथे गोंडा तयार झालेला आहे छान. असं मस्त छान केशरी कलरचे गोंडे इथे लावून घेऊ आपण आता हे सगळे. हे बघा किती छान दिसते. आपले गोंडा लावून एकदम छान असं तयार झालेलं आहे. ते बाकीचे पण गोंडे आपण इथे सगळे लावून घेऊया ना. हे आता आपले हे तोरण गोंडे लावून पूर्ण तयार झालेलं आहे. 12 गोंडे होते आपण हे इथे. हे जे टोक आहे या टोकाला इथे गोंडे लावून घ्यायचे. हे टोक मोजून घ्यायचे आधी किती आले आपलं हे गोल गोल. आणि ह्या इथे सेंटरला जिथे आपण एक साखळी घेतलेली आहे तिथे आपण हे गोंडे लावून घेतलेले आहे. आता हे पूर्ण मी असे गोंडे आपल्या तोरणाला लावून घेतलेले आहे. सुंदर असं आपलं हे तोरण इथे तयार झालेलं आहे. एकदम छान आणि सिंपल असं तोरण आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.